आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची काय पोर आजचा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि मी जास्त वेळ घेणार नाही कारण की उद्या आपली रविवारची परीक्षा आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. थोडक्यात माहिती सांगतो कारण की आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यांचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे की नाही? त्यांचं गाव कोणतं सांगा बरं? जिल्हा बरोबर आहे. त्यांचं लग्न कोणासोबत झालं, विवाह कोणासोबत झाला? महात्मा ज्योतिबा फुले, बरोबर आहे. पोरांनो, त्या काळामध्ये मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती, मुलींना शिक्षणासाठी शाळा नव्हत्या, बरोबर होत्या का हो? मुलींना नव्हत्या आणि मुलांनाही चांगल्या प्रकारच्या नव्हत्या. ज्यांच्याकडे घर दांडगे सगळ्या गोष्टी आहेत पोरांनो, त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या, परंतु गोरगरीब बहुजनांच्या लेकराला शाळा देखील उपलब्ध नव्हत्या. होत्या का हो? नव्हत्या. सावित्रीबाई आणि महात्मा फुले या दोघांनी मिळून, महात्मा फुलेंनी अगोदर सावित्रीबाईंना शिकवलं आणि दोघांनाही माहित होतं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला क्रांती करायची असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय अजिबातही पर्याय राहिला नाही. राहिला का सांगा बरं? आज मला सांगा, तुम्हाला जर तुमची परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय का हो? आज आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या देशाच्या राष्ट्रपती ज्या महिला बनल्या त्या महिला प्रतिभाताई पाटील, बरोबर आहे का? कोणामुळे झाल्या? हे सर्व शक्य कोणामुळे झालं तर सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये केलेल्या कामाची दखल म्हणून आज महाराष्ट्रामध्ये टॉप 10 मध्ये, बरोबर आहे की नाही? आज आपण नीटचा रिझल्ट बघतो, यूपीएससीचा बघतो, एमपीएससीचा बघतो, सर्व महाराष्ट्राचा रिझल्ट बघतो, त्यामध्ये मुलापेक्षाही मुलगी श्रेष्ठ आहे. याचं कारण काय पोरं सांगू? प्रामाणिकपणे अभ्यास करतात, सातत्यानं अभ्यास करतात आणि सगळं 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 संघर्ष केला त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी सगळं संघर्ष केला, बरोबर केला की नाही? मला सांगा, ज्यावेळेस ते शिकवायला जात होते, ज्यावेळेस तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस ते शिकवायला जात होते त्यावेळेस त्यांना काय काय हालापेष्टा सहन कराव्या लागत होत्या, बरोबर आहे की नाही? हे कर्मंड लोक, दलिंदर लोक, जी काही त्यावेळेसची काही मानसिकता होती, जी मानसिकता कोणची होती की सामान्यच्या मुली शिकल्या नाही पाहिजे, महिला शिकली नाही पाहिजे, ही त्यावेळेस विद्रोहीवादाची एक वेगळीच थोडी ही होती. त्या लोकांना वाटलंच नाही कधी महिला शिकावी, महिला आणि मुलगी आणि मुलगा सोबत राहावा, चांगलं काम करावं, शिकावं, असं कधीच त्यांना वाटलं नाही. आणि त्या मानसिकतेच्या लोकांनी सावित्रीबाई ज्यावेळेस शाळेमध्ये जात असेल शिकवायला त्यावेळेस सेनाचे फौटे मारायचे, बरोबर मारायचे की नाही? आणि मारत असताना बरोबर त्यांनी थांबल्या का? जाऊ दे बाबा, मला एवढा त्रास व्हायचा, एवढं अडचण आली तर मी बंद करते, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपल्याला थोडी शिकायचंय, आपल्याकडे फायदा होणार आहे काय, या गोष्टीचा विचार केला नाही. तर त्यांनी दुसरी एक सोबत साडी घेऊन गेली मुलांना आणि ते शिकवलं, संघर्ष केला. त्या काळामध्ये महिला शिकवल्या, महिलांना अजून शाळा सुरू झाल्या, खूप 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 चांगल्या प्रकारचं काम केलं आणि काम केल्यामुळे आज आपल्याला मिळाले. परंतु आजची परिस्थिती आमची बिघड झाली. आज आम्हाला ग्रामीण भागामध्ये शाळा चांगल्या मिळाल्या, आज आम्हाला शहरामध्ये चांगल्या शाळा मिळाल्या. अरे ज्यांच्याकडे अजिबातच पैसे नाहीत त्यांना देखील चांगल्या शाळा आहेत. सगळं सगळं चांगलं असताना आज कुठेतरी हे मोबाईल, हे युग फार वेगळं आले. हे मोबाईल आलं, ही रील्स हे आपल्या आयुष्यामध्ये कधी संपत नसते. संपत्ती काय सांगा बरं मला? कधी जर असं झालंय का रील्स ढकलून 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 संपला असं काय झालंय? अरे सकाळी 6 वाजल्या बसल्यानंतर ते 12, 1, 2, 3 किती वाजल्या ते काय संपणाऱ्या गोष्टी नाहीत पोरं. आज आमचे पोरं, आज आमची युवक कुठेतरी अभ्यास करण्यापेक्षा कुठेतरी वेगळ्या वळणावर लागतात, कुठे अभ्यास करत नाही. परंतु आता अभ्यास केल्याशिवाय काहीच पर्याय राहिला नाही. जर तुमची आज परिस्थिती सुधारायची असेल, जर आज तुमची जर परिस्थिती सुधारायची असेल, तुमच्या आई वडिलांचं नाव जर सुधारायचं असेल, तुमच्या तुम्हाला मी विचारलं होतं सुरुवातीला, सावित्रीबाई फुले यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या गावचं नाव काय विचारलं होतं मी, बरोबर आहे? त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं, बरोबर आहे? नायगाव मुले नाही. मला सांगा, आयुष्यामध्ये आम्हाला 8वीलाच का धडा आवडते? कोणचा रे? 7वीला धडा का? आपण कोणची कविता बघितली 2 दिवसापूर्वी? काय होता? कविता आम्ही बघितली. जन्माला आल्यानंतर आपल्या कृतीरूपी आपल्याला उरायचंय, आपल्याला काहीतरी करायचंय, आपल्याला केल्याशिवाय आपली किंमत राहणार नाही. पशु पक्षी अनेक येतात, अनेक जातात की नाही? मग आपल्याला काहीतरी ठेवायचंय. लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे, हा मनुष्य जन्म आहे सर्वश्रेष्ठ जन्म आहे, बरोबर आहे की नाही? ती संधी तुम्हाला आहे बाळांनो.
ही संधी कोणाला आहे? अरे विशेष तुमचं भाग्य आहे, तुमचं आमचं. आम्ही ज्या काळामध्ये जन्मलो, आम्हीही प्रचंड गरीब घरी जन्मलो, आम्ही बऱ्याच गोष्टी झाल्या, परंतु शिक्षणाने हे सगळं बदललंय. हे जे काही सगळं जर बदललं की नाही ते शिक्षणाने बदललंय. त्यामुळे आज तुम्हालाही बदलायचं की नाही. आज 3 जानेवारी मी जास्त वेळ घेणार नाही. आज 3 जानेवारी आहे. सगळ्यात मोठी शिक्षणाची जर क्रांती जर कोणी केली असेल तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केले. मग यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण ठरवून घेऊया आजपासून आम्हाला वेळ अजिबात वाया घालायचा नाही. अजिबात वाया घालायचा नाही. अनेक दलिंद्र येतील, अनेक दलिंद्र जातील. जाऊ दे रे, काय करायचं अभ्यास, आपण जर खेळायला जाऊ तर आपण हे करू. अजिबात नाही. आज तुमच्या आईवडिलांचं नाव तुम्हाला मोठं करायचंय. ही वेळ तुमच्यावर आहे. हे पुन्हा पुन्हा दिवस येत नाहीत. जर आमच्या गोविंदानं जर म्हणलं अरे मला पुढच्या वर्षी 7वीलाच बसायचंय, शक्य होणार आहे का होता? होणार नाही शक्य. ते ऑटोमॅटिक 8वीला जाणार आहे. आणि शासनाच्या मानसिकता तुम्ही पाहत राहा पोर. आज LKG UKGला जर शिकायचं म्हणलं 70,000, 80,000 हजार रुपये फीस लागल्या. अंगणवाड्या बऱ्याच नुकसान व्हायल्यात. मराठी शाळेचं बरंच नुकसान होत आहे. मग आपण आज सर्वसामान्यांचे लेकरं, आज आम्ही हॉस्टेलच्या माध्यमातून आम्ही करत असतो काम. हे सातत्यानं काम होत असतं. अतिशय कमीत कमी करून आपले विद्यार्थी घडवतो. आपली बरेच पोरं चांगल्या ठिकाणी गेलीत. आज तुम्हीही चांगल्या ठिकाणी जाणार आहात, यामध्ये काही हे नाही. परंतु आजपासून आपण सातत्यानं प्रामाणिक अभ्यास केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपण प्रचंड अभ्यास केला पाहिजे, प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःसाठी केला पाहिजे. बरोबर आहे? आपण एखादा पिक्चर पाहायला जातो, बरोबर आहे? मागं आपण छावा पिक्चर बघितला की नाही? छावा पिक्चर तुम्हाला मी सांगितलं बाळांनो छावा सांगा, तर आमचा प्रत्येक पोरगा 10 ते 15-20 मिनिटांमध्ये सांगल सर त्यावेळेस काय झालं, नंतर काय झालं, त्या स्टोरीमध्ये काय घडलं, हे सगळं सांगता की नाही तुम्ही? आता तुम्ही जे कॉन्सन्ट्रेशन होतं छावा पिक्चर बघताना, जे कॉन्सन्ट्रेशन होतं तेच कॉन्सन्ट्रेशन आपल्या इथं क्लास चालू असताना आपलं राहिलं पाहिजे की नाही? अरे आपल्या जर पवार सर गणितात शिकत असताल तर पूर्णपणे लक्ष राहिलं पाहिजे. किरण मॅडम आपली जी टीम आहे शिकवणारी ती एकदम परफेक्ट आहे, चांगली आहे. मी ज्यावेळेस शिकवत असतो, मी ज्यावेळेस 40 मिनिटं शिकवत असतो तर प्रामाणिकपणे लक्ष देऊन आणि मला हे शिकायचं आहे हे म्हणून जर लक्ष दिलं